आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। बार्शी तालुक्यात हॉटेलमध्ये जेवणाच्या भांडणातून चौघांनी मिळून दोघांवर चाकूने वार करत तसेच लोखंडी गड लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली। कुर्डुवाडी बार्शी लातूर बाह्यवळण रस्त्यावर हा हल्ला झालाय। तुला लई माझा आलाय काय, तू तुझे हॉटेल कसे चालवतो असे म्हणून शिवीगाळ करून आकाश काशीद आणि अमोल काशीद या दोन तरुणांवर हल्ला करण्यात आला। या प्रकरणी सोमनाथ ननवरे, रोहन कांबळे, वीर नामक व्यक्तीसह अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत। बार्शीतील नागोबाची वाडी गावाजवळील हॉटेल सिंहगड समोरील ही घटना आहे। मात्र या घटनेला 3 दिवस उलटून गेले तरी अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही। एवढंच नव्हे तर जखमी व्यक्तीचा जबाब घेण्यासाठी पोलीस अद्यापही हॉस्पिटलमध्ये आले नाहीत। यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे। पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवत आकाश काशीद आणि अमोल काशीद या दोघांना सोमनाथ ननवरे, रोहन कांबळे, वीर आणि अनोळखी एका व्यक्तीने मारहाण केली। त्यानंतर फिर्यादी अमोल काशीद यांनी तालुका पोलीस ठाणे गाठून सदर प्रकार कथन करत फिर्याद दाखल केली। त्याने फिर्यादी दिलेल्या जबाबानुसार 12 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अमोल याला त्याचा भाऊ आकाश याचा फोन आला। रात्री वाढदिवसानिमित्त गेल्यावर एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना आकाश आणि ननवरे या दोघांमध्ये जेवणाच्या कारणावरून किरकोळ भांडण झाले होते। त्यामुळे सोमनाथ ननवरे हा मला मारण्यासाठी पोरं घेऊन यायला लागलाय, मी आपल्या हॉटेलजवळ थांबलेलो आहे असं आकाशने अमोल याला सांगितलं। त्यानंतर फिर्यादी अमोल हा आकाशला घरी घेऊन जाण्यासाठी आला तेव्हा तिथे आकाश याच्यासोबत मनोज पवार, सोमनाथ थांबले होते। मात्र तेव्हा ननवरे हा तिथे आला आणि त्याने आकाशला शिवीगाळ केली। तेवढ्यात तेथे मोटरसायकलवरून रोहन कांबळे आणि त्याच्यासोबत वीर आणि आणखी एक जण आला। रोहनच्या हातात फरशी कुऱ्हाड, वीरच्या हातात लाकडी दांडके आणि दुसऱ्या तरुणाच्या हातात लोखंडी गज होते। तुला लई माझा आलाय काय, तू तुझे हॉटेल कसे चालवतो असे विचारत ननवरे याने आकाशला शिवीगाळ केली आणि त्याच्यावर चाकूने वार केले। ते पाहून अमोल हा भांडण सोडवण्यासाठी मधी पडला असता सोमनाथ ननवरे याने त्यालाही मारहाण केली, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झालाय। तर त्यावेळी तेथे असलेले रोहन कांबळे यांना हातातील फरशी कुऱ्हाड उलटी करून आणि वीर यानं लाकडी दांडक्याने, इतर एकानं लोखंडी गजानं आकाशच्या पाठीवर, दोन्ही पायावर बेदम मारहाण केली। लाकडी दांडका डोक्यातही मारला। एवढंच नव्हे तर तू हॉटेल कसं चालवतो तुला बघून घेतो, तू जर उद्या हॉटेल उघडले तर तुला जीवे ठार मारेन अशी धमकी ननवरे याने दिली असा उल्लेख फिर्यादीमध्ये। या सर्व प्रकरणाचा तालुका पोलीस तपास करत आहेत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।